पाहूया सलामीची जोडी भावेश कदम गोलंदाज योगेश पांचाळ. योगेशची बॉडी लँग्वेज छान वाटते. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 2. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या होती ती 3. अतिशय संयमी क्रिकेट मित्रांनो. खरंच आयुष्यात फक्त अटॅकिंग राहायला शिकू नका. कुठे थांबायचं कुठे धावायचं हे ज्याला समजलं त्याला कोणतीही अशक्य लढाई जिंकता येते. या एका धावेने धावसंख्या होती ती 4. आणि आता मात्र मागील 5 चेंडूंवर 5 धावा आलेल्या आहेत. अतिशय टिचून फलंदाजी. कट टू कट. तिखट मारा. एकच धाव. षटक समाप्त. धावसंख्या 6 चेंडू आणि 6 धावा. आजच्या पहिल्या दिवसातील 4था सामना सुरू आहे. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स आणि साई सिद्धी वॉरियर्स. साई सिद्धी वॉरियर्स हा गोलंदाजी करतोय तर रिद्धी सिद्धी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा 1 धाव काढण्यात यश. या एका धावेनं धावसंख्या होती ती 7. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि तेवढी छान फलंदाजी. पण नजर लागेल असं क्षेत्ररक्षण. अगदी चित्त्याचा चपळाईने मारण्याचा प्रयत्न. 1 से बढ़कर कुछ नहीं. या एका धावेने धावसंख्या होते 9. पुढचा चेंडू पाहू. महाराष्ट्र से दिल्ली बचती है. यहां पर बिल्ली बच गई. धावसंख्या 10. पुन्हा एकदा गोलंदाज अल्पेश. आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. धावसंख्या 11. मागच्या सामन्यात आपण पाहिलेला अल्पेशनं 4 विकेट घेतलेल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळालेला. आता मात्र त्यांची गोलंदाजी अतिशय सावध पवित्र घेऊन खेळण्यात येते. धावसंख्या 11. पुढचा चेंडू. आणि आता मात्र बाद. जिंदाबाद. सर डिक्लेअर झोन. अजून एक ही गडी बाद झालेली नाहीये. रिद्धी सिद्धी अगदी बुद्धी लावून खेळत आहेत. रिद्धी सिद्धी यांचा बुद्धीचा खेळ, जिद्दीचा खेळ. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा योगेश. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेल्या आहेत. मित्रांनो क्षेत्ररक्षण किती मोठी गोष्ट आहे बघा. आपण दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स, भारताचे युवराज सिंग, मोहम्मद कैफ,
सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांचं क्षेत्ररक्षण अनेक वेळा पाहिलंय. ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग हा सुद्धा त्याच पंक्तीतील आहे. एकच धाव. धावसंख्या होते ती 14. धावसंख्या होती ती 15. प्रत्येक चेंडूवर एक धाव. अगदी गुणलेखकाचं काम सोपं. आता सुद्धा एकच. धावसंख्या 16. चेंडू सुद्धा 16च मला वाटते. 16 चेंडू 16 धावा. हा सुद्धा एक रेकॉर्ड बनणार आहे. वेताळपाडा प्रीमियर लीग 2025. एक ही गडी बाद नाही. दोघांच्या नावावर भरपूर धावा. एक से बढ़कर कुछ नाही असं समीकरण. आणि आता मात्र 9 चेंडू 1+1. धावसंख्या होते ती 18. 1.5 डझन. आणि आता मात्र ठेंगडीचे खरं तर साई सिद्धी वॉरियर्सचा योगेश याच्या 2 मॅच मधली आपण गोलंदाजी पाहिली तर आजच्या आणि उद्याच्या दिवसातील ट्रम्प कार्ड असणार आहे. हॅलो. बाउंड्रीच्या जवळ असलेल्या मुलांनी जरा मागे जायचंय. सीमारेषेची पट्टी आतमध्ये खेचू नका. तिच्यावर जास्त भार देऊ नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. तिन्ही षटकात 6-6-6 अशा धावा आलेल्या आहेत. या षटकात जर 12 धावा आल्या तर सामना अतिशय चुरशीचा होईल. अन्यथा सामना वाईड चेंडू. धावसंख्या होते 19. टाकलेले चेंडू 18. झालेल्या धावा 19. पुढचा चेंडू गोलंदाज वैभव. धावसंख्या होती ती 20. आणि
पुढचा चेंडू वैभव याचा, वाईड चेंडू, धावसंख्या होते 21, 21, लॉस ऑफ 4 विकेट, 22, 22, 4 गडी बाद, सेकंड लास्ट जोडी मैदानात. आणि वाईड +1 या 2 धावा. आता मात्र धावसंख्या 24, एक चौकार जर आला 24, 24, 3 चेंडू अजून बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये एखादा जरी चौकार आला तरी सागर राऊत, अमित राऊत जिंदाबाद. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्या 25, चालू असलेले वर्ष सुद्धा 2025 म्हणजेच काम 25. 2 धावा, धावसंख्या 27. बूंद बूंद से समुंदर, ईट ईट से दीवार. एका एका धावानं धावांचा डोंगर रचण्यात यश. पण अजूनही काही घडतंय का बघूया. आणि 3 धावा या चेंडूवर पंच. यस, धावसंख्या 30. सागर राऊतच्या चेहऱ्यावर हसू. आपण शांत बसू. मस्त, गुड जॉब. धावसंख्या 30. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यात जर एखादा चौकार जर आला तर मात्र साई सिद्धी वॉरियर्स कतरे की घंटी. 30. धावसंख्या 30. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 31. आता मात्र शेवटचा चेंडू. करंजी उंबारकर आणि विजय मोरे आपण स्टेजवर यायचे. करंजी उंबारकर, कम ऑन द स्टेज. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्या 32. आणि आता मात्र चौकार 36.
साई सिद्धी वॉरियर्स, साई सिद्धी वॉरियर्स सलामीची जोडी. हॅलो, लाईट व्यवस्था, डीजे व्यवस्था, बँड व्यवस्था, अगदी आयोजनात कसलीच कमतरता नाही आहे आणि प्रेक्षकांचा उत्साह तर एकदम जबरदस्त आणि मस्त. 37 धावांची गरज. तर सलामीचा गोलंदाज वैभव भिल्लारे. पहिला चेंडू वाईड चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. अतिशय आणि अतिशय नजरहाटी. नजरहाटी दुर्घटना घटी और निकल गई फटफटी. 4 धावा. वाईड चेंडू. धावसंख्या होते 8. पुढचा सामना देवा सुपर किंग. लक्षात ठेवायचंय, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो, हॅलो, हॅलो. अथर्व मोरेसाठी जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मस्त कॅच अथर्व मोरे, गुड जॉब, मस्त. क्या कैच है. मुझे लगता है कैच नहीं, आधा मैच है. बहुत बढ़िया कैच. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता कदाचित हा सुद्धा चौकार जाऊ शकला असता, परंतु ना किंतु ना परंतु. वाव. हॅलो, हॅलो. डीजे दादा थोड़ा आवाज दे. हॅलो, डीजे दादा थोडा आवाज दे. प्रत्येक चेंडू मागे आपली वेळ जास्त खर्च होते. अजून 9 मॅच खेळवायचे आहेत मित्रांनो. जरा हरी अप, घाई करा जरा. एकाच धावेवर समाधान. साई सिद्धीची गोलंदाजी खरं तर तगडी मानली जाते. धावसंख्या 9. साई सिद्धीचे ओनर रुणालजी उंबारकर, आपण स्टेजवर यायचे. रुणाल उंबारकर जी कम ऑन द स्टेज.
साई सिद्धी संघ खरं तर पहिला सामना जिंकलेला आहे आणि आता दुसरा सामना सुरू आहे. थोडासा कठीण परिस्थितीत अडकलेला आहे, परंतु अजूनही मोठे फुटे फलंदाज बाकी आहेत. पुढचा चेंडू लेग बाईटच्या रूपाने 1 धाव. उंबारकरजी आपण स्टेजवर या, आपल्या खेळाडूंना जोश येईल. धावसंख्या 10, अजूनही 27 धावांची गरज. आता मात्र सागर राऊत, ना अगर ना मगर, ओनली फॉर सागर. या मॅच नंतर आपण संकेत जाधव यांचा आवाज ऐकणार आहोत. धावसंख्या 11. सागर राऊतची चपळाई बघा, चतुरपणा बघा. डगआउट मध्ये बसला असला तरी संघ कसा जिंकेल अशी रणनीती चालू असते. आणि आता तर काय अगदी 90 अंशाच्या कोनात चेंडू वळलेला आहे. निर्धाव चेंडू. सागर राऊत पहा, आणि आता मात्र अतिशय छान चेंडू. यष्टी रक्षकाला आणि आता मात्र नो चेंडू, वाईड चेंडू, नो चेंडू, सगळं काही एकदाच. धावसंख्या होते 12. 11 हो 11, धावसंख्या मात्र 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलेला. खरं तर वेताळ पाड्याचे चेंडू वंजारपट्टीवर जाऊन पडतायत. वाईड चेंडू. धावसंख्या 13. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या प्रभू रामचंद्रांच्या वनवासाची आठवण करून देणारी 14. आणि आता मात्र एक से बढ़कर कुछ नहीं. अल्पेश अजूनही ठिया मांडून बसलेला आहे. धावसंख्या 15. वाईड चेंडू. धावसंख्या 16. अजूनही 21 धावांची गरज. आणि आता मात्र बड़ी बात, धावसंख्या 16. एकूण 37 पाहिजेत आणि 16 झाल्यात. अजून 12 चेंडू, 21 धावांची गरज. शेवटच्या षटकात ज्या 18 धावा आलेल्या त्याच सामन्याचं चित्र विचित्र करू शकतात. अकरा चेंडू 20 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण होत जात आहे. IPL मध्ये अशा धावा होतात मित्रांनो, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये एवढं सोपं नसतं आणि वेताळ पाड्यामध्ये तर खूपच कठीण. सुंदर क्षेत्ररक्षण सागरजी राऊत. खरं तर ते सागर नाही, महासागर आहेत. खूप छान खेळतात, दिल लगाकर खेलते हैं.
और धावसंख्या 19, अर्धा पल्ला गाठलेला आहे, अजून 18 धावांची गरज. आपण पाहिलेलं की साई सिद्धी संघाच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात 18 धावा दिल्या होत्या, त्याच धावा अजून पाहिजेत. आणि आता मात्र 9 चेंडू आणि या धावेने धावसंख्या होती ती 20, अजून ही 17 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्या 21. गोलंदाजांच्या चुका कदाचित सामन्याचं पारड. 21, अजून 16 धावांची गरज. 3 चेंडू झालेले आहेत, 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना आवाक्यात आहे. एक चौकार किंवा 2 ते 9 चेंडू सामना बदलवू शकतात. आता मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अतिशय छान क्षेत्ररक्षण. धावसंख्या 22, 8 आणि 15, 8 चेंडू 15 धावा. आणि आता मात्र धाव बाद जिंदाबाद. या ठिकाणी स्कोरिंग आमचे आदित्य दादा 1 नंबर करत आहेत, खूप छान. प्रत्येक गोष्ट एकदम अप टू डेट. नवीन फलंदाज सक्षम मोरे. वाईड चेंडू, या वाईडने धावसंख्या होते ती 24, फक्त 13 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड चेंडू, धावसंख्या 25, काम 25, अजून 12 धावांची गरज. या सामन्यात रिद्धी सिद्धीने किती वाईड चेंडू टाकले त्याचा रेकॉर्ड आम्हाला आदित्य दादा सांगायचंय. 16 वाईड चेंडू आहेत. आणि आता मात्र बाद. यानंतर देवा सुपर किंग्स, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं हा सामना झाल्यानंतर. आणि AR स्पोर्ट्स, आपण सलामीची जोडी पाठवायची आहे हा सामना झाल्यानंतर लगेच. संकेत जाधवांचा आवाज आपण सगळेजण ऐकणार आहोत. शेवटची जोडी मैदानात. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि अतिशय छान चेंडू, 5 चेंडू आणि 12 धावा. चार चेंडू आणि 11 धावा, 26 धावसंख्या.
मित्रांनो 26 या आकड्याचा खूप मोठा इतिहास आहे. पुढचा चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या होती ती 27. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. अभी इक्की दुक्की से काम नहीं चलेगा. कमीत कमी 2 चौकार मारावे लागतील. एकच धाव. आता मात्र 2 चेंडू व 2 चौकार जर आले तर पहिला सुपर ओव्हरचा सामना होऊ शकतो. आणि खेळ खलास.